म्हणजे मला परवा असं जाणवलं की आपल्या मराठी रंगभूमीचे आणि त्यानंतर चित्रपटामध्ये इतके देखणे आणि ज्याला आपण म्हणतो ना पर्सनॅलिटीचे नट होऊन गेले की आज ती पर्सनॅलिटी फारशी बघायला मिळत नाही. शेवटची बघितली ती मोहन जोशी आणि विक्रम काका गोखले. तुम्ही सिंहासन चित्रपट काढून बघा, पुन्हा युट्यूबवर आहे बघा. 101 असं बघताना दडपायला होतं की यांच्या समोर जर आपण अभिनेता असतो तर टिकलो तरी असतो का. अरुण सरनाईक, दत्ता भट, डॉक्टर श्रीराम लागू, श्रीकांत मोघे, विक्रम गोखले, मधुकर तोरडमल, डॉक्टर मोहन आगाशे पण आहेत त्या, रीमा लागू, हे एवढे मोठे निळू भाऊ ह्या पर्सनॅलिटीज ज्या होत्या मराठी स्टेजच्या त्या इतक्या ताकदवान होत्या. म्हणून त्यातल्या काही लोकांनी, म्हणजे मी स्पेसिफिकली नाव घेतो आणि मला भयंकर कौतुक आणि अभिमान आहे विक्रम काकाचा, गोखलेचा, की त्यांना त्यांचा जो दबदबा होता ना हिंदीत तो कोणाचाही नाही. आणि तो अग्निपथ बच्चन साहेबांचा पासून ते सलमान खानच्या हम दिल दे चुके सनम पर्यंतच आहे. आणि तसंच अजून एक मला अभिमानास्पद नाव वाटतं रोहिणी ताईंचं, हत्तंगडी. अमिताभ बच्चन साहेबांची आई ते संजय दत्तची आई, एवढं करिअर आहे मुन्नाबाई मध्ये. आणि त्याच्या आधी गांधी, रिचर्ड ॲटनबरोचा, कस्तुरबा गांधींचा रोल केला. हे डोळ्यासमोर ठेवून मी माझा प्रवास करतो अजूनही.